कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेलं बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचा आहे. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो, पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय. मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. आताच ऑर्डर करा puntunkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी, बघ इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो.
हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या. आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतेस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाउन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांना ही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते, मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागवतात.
गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस. आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूम मध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही. हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना, आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई, आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता, आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच.
आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये, चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही, तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही, तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो, चला फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअर मध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. चिंकीचा बर्थडे. शाळा सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता की सोशल स्टडीजच्या प्रभात सरांनी मुलांसाठी एक अनोखी ट्रिप अरेंज केली होती. मुलांनो, सुट्टीपूर्वी आपण सगळे मिळून एका ओल्ड एज होमला जाऊया. वृद्धाश्रम ते काय असतं सर? ओल्ड एज होम हे वृद्ध लोकांसाठी एक स्पेशल घर असतं, जे काही कारणांमुळे एकटे असतात. काही जणांची मुलं त्यांच्यापासून खूप दूर राहतात, तर अजून काही लोकांची फॅमिलीच नसते. ओल्ड एज होम मध्ये अशा लोकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांच्या सोबत राहायला बाकी लोक सुद्धा तिथे भेटतात. प्रभात सरांसोबत स्कूलमध्ये बसून
सगळी मुलं संध्या वृद्धाश्रमामध्ये जातात. तिथे त्यांनी पाहिलं की कितीतरी वयस्कर लोक आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि अतिशय दुःख दिसत होतं. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी नेहमी आपल्या आजी आजोबांच्या सारख्या वयस्कर लोकांना फॅमिली सोबतच पाहिलं होतं. आज त्यांना पहिल्यांदा समजलं की इतके सारे वृद्ध लोक एका वृद्धाश्रमात राहतात. प्रभात सर आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्या मुलांचं त्या वृद्धांशी बोलणं करवून दिलं. लहान मुलांना तिथे बघून आणि त्यांच्याशी बोलून त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पसरला होता. संध्याकाळी परत घरी येऊन गट्टू आणि चिंकीने आई बाबांना स्कूल ट्रिप बद्दल सांगितलं. तेवढ्यात गट्टूला काही आठवलं. अगं चिंकी, 2 दिवसांनी तर तुझा वाढदिवस आहे. हो, चिंकीचा वाढदिवस तर 2 दिवसांनी आहे. एक धमाकेदार बर्थडे पार्टी प्लॅन करूया. आई, वृद्धाश्रमात राहणारे लोक सुद्धा आपल्या घरातल्यांचे वाढदिवस मिस करत असतील ना? मग आपण हा वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा केला तर? ही तर खूप चांगली गोष्ट आहे चिंकी, पण आपण त्या वृद्धाश्रमाशी कसं बोलणार? तू काळजी नको करू आई, मी प्रभात सरांशी ही आयडिया डिस्कस करेल. दुसऱ्या दिवशी गट्टूने प्रभात सरांना चिंकीच्या बर्थडे बद्दल सांगितलं. प्रभात सर सुद्धा चिंकीची आयडिया ऐकून खूप खुश झाले. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे गट्टू. मी त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलतो. गट्टूने आपल्या आणि चिंकीच्या 2-4 मित्रांनाही सांगितलं की या वेळेला चिंकीची बर्थडे पार्टी जरा वेगळी होणार आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या मित्रांना संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरी इन्व्हाइट केलं आणि शेवटी चिंकीचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी उठून चिंकीने आई बाबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हॅपी बर्थडे चिंकी. हॅपी बर्थडे चिंकी. जरा बघ तर तिकडे टेबलवर काय ठेवलंय ते. चिंकी मागे टेबलकडे जाते तेव्हा तिथे कलरफुल पेपरमध्ये रॅप केलेलं एक पाकिट होतं, ज्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे चिंकी. अरे वा, सरप्राईज गिफ्ट. काय आहे हे? पॅकेट उघडून तर बघ. चिंकीने मोठ्या एक्साइटमेंटमध्ये पाकिट उघडलं. आत एक पुस्तक होतं, इन्स्पिरेशनल वुमन ऑफ इंडिया. या पुस्तकात मदर टेरेसा, किरण बेदींपासून मेरी कॉम आणि इंदिरा नॉयच्या लाईफ स्टोरीज आहेत. तुझ्यातही मला तो स्पार्क जाणवतो की तू फ्युचरमध्ये देशासाठी आणि समाजासाठी काही करशील. थँक्यू बाबा, हे बर्थडे गिफ्ट तर मला खूप आवडलं. थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जवळच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्यांनी पूजा केली आणि पंडितजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. तेवढ्यात गट्टूला प्रभात सरांचा फोन येतो. गट्टूने त्यांच्याशी फोनवर बोलून आई बाबा आणि चिंकीला म्हणाला, प्रभात सरांनी आत्ताच कन्फर्म केलंय की वृद्धाश्रमातले चिंकीची बर्थडे पार्टी ऑर्गनाइज करण्यासाठी तयार झालेत. अरे वा, म्हणजे आजची चिंकीची पार्टी एकदम अनोखी असणार. चिंकी आणि आई सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. परत घरी येते वेळी त्यांनी संध्याकाळच्या बर्थडे पार्टी करता केक्स, फुलं, फुगे आणि यमी पदार्थांची शॉपिंग देखील केली. संध्याकाळी 5 वाजता प्रभात सर आणि गट्टू, चिंकीचे 4-5 मित्रही घरी आले. सगळ्यांनी चिंकीला बर्थडे विश केलं आणि मग बाबा आणि प्रभात सरांच्या कारमध्ये बसून सगळेच संध्या वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने अगोदरच चिंकीच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळी वयस्कर मंडळी एका हॉलमध्ये आली होती. हॅपी बर्थडे चिंकी. जेव्हा मला प्रभात सरांनी तुझ्या आयडियाबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्हा मुलांसोबत पार्टी सेलिब्रेट करायला बघा. इथे सगळे किती एक्साइटेड आहेत. चिंकीनं पाहिलं की सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. असं वाटत होतं की खूप वर्षानंतर ते एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सहभागी झाले होते. तेवढ्या वेळात आईनं टेबलवर केक आणि कॅन्डल्स लावले. तेवढ्यात गट्टू आणि त्याच्या मित्रांनी हॉलला फुगे आणि फुलांनी सजवलं. मग चिंकीने केक कट केला आणि सगळे आजी आजोबा अगदी उत्साहात जोरात गाऊ लागले. मग आई आणि गट्टूने प्लेटमध्ये केक, वेफर्स, सामोसे आणि बरेचसे यमी पदार्थ अरेंज केले आणि एक एक करून सगळ्यांना खायला दिलं. गट्टू, चिंकीचे मित्र हरी आणि राजूने एका बाजूला म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर सेट केले होते. मग एका रॉकिंग पार्टी सॉन्ग वरती गट्टू आणि हरीने डान्स करायला सुरुवात केली. चिंकी, आई, बाबा, प्रभात सरांसोबतच सगळे आजी आजोबा सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि टाळ्या वाजवत गट्टू आणि हरीचा उत्साह वाढवत होते. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं आणि लाईट्सही गेले. सगळीकडे अंधार. अरे,
हे काय झालं? अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. आजकाल या एरियात खूप लाईट्स जातात. लाईट्स गेले तरी 1-2 तासानंतरच येतात. ओ नो, आता तर पार्टीची मजाच गेली. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, अरे अशी कशी पार्टी खराब होईल? ही चिंकीची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते काका आपल्या इतर 3-4 मित्रांसोबत तिकडे जातात आणि 5च मिनिटात खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन परत येतात. पाहता पाहता रूम मध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स एकत्रित जळू लागतात आणि त्यांच्या प्रकाशानं रूम अगदी उजळून निघते. मग एका दुसऱ्या आजोबांनी शम्मी कपूरचं एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकी लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवून त्या गाण्यावर ताल धरला आणि पुन्हा एकदा माहोल मस्तीवाला होऊन गेला. एका आजोबांनी खूप छान कृष्णाचं भजन गायलं आणि एक आजोबा बासरी वाजून, आणि त्या म्युझिकल माहोलमध्ये सगळ्यांना एक वेगळाच आनंद होत होता. थोड्या वेळाने जेव्हा लाईट परत आले तेव्हा चिंकीला सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिले. बाळा, खूप वर्षांनंतर आम्हाला आज असं वाटलं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत अशा बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत आहोत. तू खरंच आमच्या सगळ्यांची मन जिंकलीस. हो हो बाळा चिंकी, देव तुला सगळा आनंद देव. तुझ्यासारखीच मुलं उद्या मोठी होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आयुष्यमान भव बाळा. हो चिंकी, देव तुला सगळा आनंद देवो. तुझ्यासारखीच मुलं पुढे मोठे होऊन समाजाच्या भल्याचं काम करतात. हे सगळं ऐकून चिंकीचे आई बाबा सुद्धा खूप प्राऊड फील करतात. चिंकी, यांचं प्रेम आणि आशीर्वादापेक्षा मोठं गिफ्ट तर काही असूच शकत नाही. आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते आणि सगळे मिळून म्हणतात, हॅपी बर्थडे चिंकी. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय? आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईल मध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी.
आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअरकट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये, मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर. नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचा नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअरकट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअरकट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअरकट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअरकट करण्यासाठी. ते दोघं चिंकीला घेऊन एका सलोनमध्ये येतात. तेव्हा सलोनमधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आईशिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिम्मत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5 मिनिटाच्या आत चिंकीचा हेअरकट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअरकट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअरकट झाला बघ तुझा, आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात.
सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅब मध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळेजण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅब मध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्स वरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिव्हनहॉकने केला होता. झूऑलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे. येस सर. या अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं, गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा. सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे. हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का, मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर, H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात. ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात, त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅब मध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅब मध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही.
काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. या, मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैयाजवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंटसाठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो. तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई लवकर ये ना. अरे हो येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो चला, आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं?
तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या बरं का. आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं. मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये. तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंयस आई? मस्त वास येतोय, मला बघायचंय. अगं, जरा नीट शिजू दे, थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणारे. अरे, त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय.
ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्यात दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो, मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे, तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो, नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे, आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईल. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता, रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता, रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झाला सांगा बरं का?
वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे, सगळ्या सोसायटीकडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू, चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना? आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1, 2, 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे, पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. या तर माझा फ्रॉकही येईल. सगळे जण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या, मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा, मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. हा, ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वा बाई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस, हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ, अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते.
अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी झाडं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्या सोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा, आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो. तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला. जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचं टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई, बघा केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पण बंटी बाजूला बसून YouTube वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे, हे काय करतोयस बंटी? काय बनवतोयस? मी YouTube वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जातं, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिनवाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ, अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू, गट्टू, आईने जेवण तयार केलंय. ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी, बाय. आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळेजण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई, थँक्यू. किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो, खूपच टेस्टी बनलाय पुलाव. खरंच मजा आली. बाबा, तुम्हाला माहितीये बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचं हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर? तो इंजिनियर थोडीच आहे.
हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा, हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलिपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा, हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही. त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोक सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर. बाबा, आपण विमानात बसलो होतो ना आता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो? हो, पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन. हा वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळेजण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत, यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा? मला ते आतून बघायचंय. ते पहा, एकदम समोर, तिथे उभा आहे. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. अरे हो, थांबा थांबा, आता तिथे जायचंय. जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईन मध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत. तुम्ही सगळे बसणार? हो, ठीक आहे. तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळेजण हेलिकॉप्टर मध्ये बसतात. अरे, आतून किती मोठं आहे हे. यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8 सीटर आहे बेटा. मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. ह्यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो, तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा. आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे, याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे, थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे, सगळं किती छोटं दिसतंय बाबा. ते बघा, सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळी लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे. हे उडतानाही मजा येते. हो हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं. ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं. किती सुंदर दिसतोय ना. चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा, गट्टू गट्टू, खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतले लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल. आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर. तू घाबरट आहेस. मी नाही घाबरत. असं नको बोलू. बघ आई, हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा. चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरतं आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना,
बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरतं. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्यासोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. ट्री प्लांटेशन. पर्यावरणाच्या बाबतीत गट्टू आणि चिंकी पुरेसे अवेअर झालेत. त्यामुळे आज गट्टू आणि चिंकीच्या म्हणण्यानुसार सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम अरेंज केला आहे, ज्यात सगळी मुलं एक एक रोपटं आपल्या सोसायटीत लावत आहेत. आई बाबा, आम्ही आंब्याचं झाड लावतो. आई, आम्ही पेरूचं झाडही लावू. हो गट्टू चिंकी, आंब्याचं आणि पेरूचं सुद्धा झाड लावू. ठीक आहे. तेवढ्यात तिथे बंटी आला. गट्टू, मी तर फुलांचं रोपटं लावणार आहे. मला फुलं खूप आवडतात. गुड आयडिया बंटी. सोसायटी खूप छान दिसेल. मी पण फुलांचं झाड लावायचा विचार करतेय. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने आंब्याचं झाड लावण्यासाठी छोटासा खड्डा केला आणि त्यात आपलं आंब्याचं झाड लावलं. चिंकीने माती टाकली आणि गट्टूने त्यावर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आंब्याचं रोपटं लावलं. बघ, माझं आंब्याचं झाड तर लागलं. आता हे लवकर मोठं व्हावं म्हणजे आपल्याला याची गोड फळं खाता येतील. गट्टू बाळा, झाडाला फळं लागण्यासाठी खूप वेळ लागतो. इतक्या लवकर थोडीच फळं मिळणार आहेत. जरा वाट पहा. चला ना, आता माझं पेरूचं झाड लावूयात. मी माझं रोप कुठे लावू? ये चिंकी, तुझं रोप इथे लाव. गट्टू आणि चिंकीने मिळून चिंकीच्या पेरूच्या झाडासाठी खड्डा तयार केला आणि त्याच प्रकारे खड्ड्यात रोपटं लावलं आणि वरून माती टाकून त्यावर चिंकीने पाणी घातलं आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशन केलं. सगळ्यांचे आई बाबा घरी निघून गेले. मुलं आपापसात बातचीत करू लागली. तुला माहितीये, झाडं पर्यावरणासाठी खूप चांगली असतात. झाडांमुळेच पर्यावरणाचं रक्षण होतं. हो, मग तर आपल्याला खूप झाडं लावायला हवी. चिंकी, तुला माहितीये, फुलांची झाडं लवकर मोठी होतात आणि लवकर फुलंही देतात. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. माझं पेरूचं झाड लवकर मोठं होईल म्हणजे मला आंबट गोड पेरू खाता येईल. हो, माझं आंब्याचं झाडही लवकर मोठं होईल. मी त्याला सारखं पाणी घालेल, ज्यामुळे झाड लवकरात लवकर वाढेल. हे बघा, मी फुलांचं झाड लावलेलं आहे. मी माझी फुलं तुम्हा सगळ्यांना देईन, पण मला गोड गोड आणि खारट तुरट फळंही द्या. हो बंटी, का नाही, पण तूही माझ्या झाडाला पाणी घालायचं, तरच मी तुला फळं देईल. सगळे हसले. चिंकी आपण लावलेल्या झाडाकडे जाऊन बोलू लागली. माझं गोड रोपटं लवकर मोठं हो. मला मोठं झाड बघायचंय आणि आंबट गोड फळंही खायची आहेत. गट्टू चिंकी घरी गेले आणि डिनर करून दोघे झोपायला गेले. मला असं वाटतं की एकदा जाऊन बघायला हवं, झाड वाढलं तर नाही ना? अरे गट्टू, नाही. बाबांनी सांगितलं होतं इतक्या लवकर झाड वाढत नाही. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी चिंकी लवकर उठली. चिंकी आपलं रोपटं बघण्यासाठी सोसायटी गार्डन मध्ये आली. चिंकी बघून हैराण झाली. चिंकीचं झाड मोठं झालं होतं आणि ताजी ताजी फळं झाडाला लटकत होती. इतकं मोठं झाड? पण बाबांनी सांगितलं होतं की झाडं इतक्या लवकर वाढत नाही. तेवढ्यात चिंकीने आवाज ऐकला. चिंकी, मी मोठा झालोय. तुला आता माझी अजून जास्त काळजी घ्यावी लागेल. हो, मी तुझी नेहमी काळजी घेईन. मी तुझ्यासाठी पाणी आणते. चिंकी पळतच गेली आणि पाण्याचा झरा घेऊन आली. पण हे काय, चिंकीच्या पेरूच्या झाडावर खूप सारी माकडं चढली आणि उड्या मारून चिंकीचे पेरू खाऊ लागले. अरे नाही, हे काय, माकडं कुठून आली? चिंकी रडू लागली आणि पाहता पाहता सगळ्या माकडांनी झाड सफाचक करून टाकलं. सगळी ताजी फळं खाल्ली. झाड चिंकीला म्हणू लागलं, चिंकी पहा, तुझी सगळी फळं माकडांनी खाल्ली. पण फळं तर मला खायची होती. मला एक पण नाही मिळालं. मग चिंकी अजून रडू लागली. आई, मला फळं हवी आहेत. उठ बाळा चिंकी,
काय झालं? उठ बरं लवकर. आई चिंकीला जोरजोरात हलवून उठवत होती. चिंकीने आपले डोळे उघडले. अरे नाही, मी तर स्वप्न बघत होते. तेवढ्यात चिंकी आईला बिलगली. काय झालं चिंकी बाळा? काय स्वप्न पाहिलंस? आई, मी स्वप्नात बघितलं की माकडांनी माझी सगळी फळं खाऊन टाकली. मला एक पण नाही मिळालं. तेवढ्यात बाबाही रूम मध्ये आले. काय झालं चिंकीला? आईनं बाबांना घडलेलं सगळं सांगितलं. चिंकीला स्वप्नात दिसलं की तिचे सगळे पेरू माकडांनी खाल्ले. बस एवढंच? चल नाश्ता करूयात, ये. गट्टू चिंकी नाश्त्यासाठी टेबलवर येऊन बसले. बाबा बघत होते की चिंकीचा चेहरा उतरलेला होता. बेटा चिंकी, मी तुला काय म्हणालो होतो, झाडं इतक्या लवकर वाढत नाहीत आणि जरी तू लावलेल्या झाडाची फळं माकडांनी खाल्ली तर काय झालं? झाडं तर दुसऱ्यांसाठीच लावली जातात. पण बाबा, सोसायटीत झाडं आम्ही लावली, पाणी आम्ही टाकलं, आणि मग जर कोणी दुसऱ्याने फळं खाल्ली तर वाईटच वाटणार ना. तेवढ्यात आई आजीने दिलेलं गावाकडचं आंब्याचं लोणचं घेऊन आली. आईने गट्टू चिंकी आणि बाबांना गरमागरम पोळी सोबत लोणचं दिलं. गट्टू चिंकी आणि बाबा तिघांनी चटकदार लोणचं खाल्लं आणि चिंकीचाही मूड चटकदार झाला. वा आई, लोणचं तर खूपच छान आहे. तुझं लोणचं तर खूपच मस्त आहे. आजीला सांग अजून घेऊन ये. हो हो मुलांनो, मी आजीला नक्की सांगेन. अच्छा गट्टू चिंकी, मला सांगा की लोणचं कशापासून बनवलंय? बाबा, लोणचं तर कैऱ्यांचंच बनलंय ना. मग तू सांग चिंकी, या लोणच्यासाठी जी कैरी वापरली गेली आहे ते झाड तू लावलंयस का, की तू त्या झाडांना पाणी घातलं होतंस? नाही बाबा, मला तर माहितीच नाही की ह्या आंब्यांची झाडं कुठे लावली आहेत, तर मग मी पाणी कुठे घालणार? बरोबर कळतंय तुला बेटा. त्याच प्रकारे तुझ्या झाडाची फळं जर दुसऱ्या कोणी खाल्ली तर तुला वाईट का वाटावं? तुला आठवतंय आपण गावी गेलो होतो तेव्हा आपल्या घराजवळ किती मोठी मोठी झाडं होती ते, ज्यांना उगवायला खूप वर्ष जातात आणि खूप वर्षापूर्वी ते झाड लावलं गेलं, म्हणून तर आपण त्या ताज्या आणि रसाळ फळांचा आस्वाद घेऊ शकतो. गट्टू चिंकी मन लावून बाबांचं बोलणं ऐकत होते. पुढे आई म्हणाली, एवढंच नाही तर आपल्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणूनच आपण सहज श्वास घेऊ शकतो. आणि येणाऱ्या पिढीला जर स्वस्थ आणि आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला झाडांची संख्या वाढवायला हवी, ज्यामुळे येणाऱ्या काळात वातावरणाचं तापमान योग्य राहील. हो आई बाबा, मला नीट समजलंय. एवढंच नाही तर सोसायटीच्या गार्डन मध्ये असणारी झाडं खूप आधी लावली असणार, त्यामुळेच तर त्याला आपण झोका बांधून त्यावर बसू शकतो आणि आपल्याला थंड सावलीही मिळते. बरोबर बोललास गट्टू. चला, गट्टूला तर कळालं, पण तुला कळालं की नाही चिंकी? हो, नक्की समजलं बाबा. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू? लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे, अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी, इकडे ये. गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो. रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी, म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव. आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे.
दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बसमधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना. तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू. तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत, गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं, हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटीही वाढते. हो, एकदम बरोबर बोलते ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो, पळायचं नाहीये, मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन.
फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. गट्टू चिंकीच्या शाळेत रामलीला. गट्टू चिंकी आपल्या वर्गात मित्रांसोबत बसून गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांच्या क्लास टीचर हातात एक पेपर घेऊन येतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. जसं तुम्हाला माहितीये की आता दसरा येणार आहे. ह्यावेळेस शाळेमध्ये खूप फंक्शन्स असणार आहे. सगळ्या मुलांना त्यात भाग घ्यायचा आहे आणि खूप मजा करायची आहे. हो मॅम. छान. माझ्या हातात जो कागद आहे त्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला एक एक करून हा कागद देणार आहे आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे. मग टीचर सगळ्या मुलांना पेपर्स दाखवतात. गट्टू चिंकीची ही पाळी येते. ओहो, बघ ना चिंकी, ह्यामध्ये रामलीलेचं नाटकही आहे. वाव, रामलीला? हे तर किती एक्साइटिंग असणार आहे. चला ना मित्रांनो, आपण सगळे नाटकात भाग घेऊया. हो चिंकी, खरंच खूप मजा येईल. पण मित्रांनो, ह्या नाटकात आपली निवड होण्यासाठी आपल्याला ऑडिशनही द्यावी लागेल. तेव्हाच आपल्याला नाटकात भाग घेता येईल. तर चला, तयार व्हा. आपण सगळे मिळून ऑडिशन देऊया आणि ह्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस मजा करू. घरी येऊन गट्टू आणि चिंकी रामलीलाच्या प्ले बद्दल आईला सांगतात. अरे वा मुलांनो, ऑल द बेस्ट. तुम्हाला माहितीये, मी सुद्धा लहानपणी नाटकामध्ये भाग घेत होते. मी माझ्या शाळेची सर्वोत्कृष्ट नायिका होते. वा आई, मग तर आम्ही दोघं जण खूप छान ऍक्टिंग करू. काय हो ना चिंकी? काय माहित गट्टू, त्यासाठी तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच आपण उद्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ. हो गट्टू, चिंकी एकदम बरोबर बोलतीये. तुम्ही दोघांनी आता प्रॅक्टिसला सुरुवात केली पाहिजे. हे सीते, बघ, मी तुला रावणापासून वाचवलं. अरे, ही कुठली रामलीला आहे गट्टू, ज्यामध्ये तू सुरुवातीलाच सीतामातेला वाचवलं? अरे, सुरुवातीपासून सुरू कर ना. आई गट्टू आणि चिंकीची प्रॅक्टिस पाहून हळूच हसते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं ड्रामा क्लब मध्ये रांगेत उभी होती. हो चिंकी, मला खूप भीती वाटतीये. मी जर माझ्या ओळी विसरलो तर? अरे गट्टू, रिलॅक्स राहा. इतकं टेन्शन घेऊ नको. फक्त एकदम नॅचरल ऍक्टिंग करायची आहे, म्हणजे ऍक्टिंग वाटणार नाही. हो चिंकी, तू तर एकदम प्रोफेशनल ऍक्टर सारखं बोलतीये. अरे नाही गट्टू, हे तर सगळं मला आईने समजावलं जेव्हा तू झोपला होतास. सगळी मुलं एक एक करून ऑडिशन देऊन बाहेर येतात आणि पुन्हा आपल्या वर्गात निघून जातात. शेवटच्या तासाला त्यांच्या क्लास टीचर वर्गात येतात. मुलांनो, ऑडिशनचे रिझल्ट आले आहेत. मी तुम्हाला आता सांगते की कोण कोण ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालंय आणि कोणाला कुठला रोल मिळालाय. ठीक आहे? टीचर सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं घेतात आणि त्यांचे रोल सांगतात. पुढची आहे सीतामाता. चिंकी, तुला सीतामातेचा रोल मिळालाय. ये, मला सीतामातेचाच रोल करायचा होता. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला जो हवा होता तोच रोल मिळाला. थँक्यू गट्टू. आणि हरी, तुला रामाचा रोल मिळालाय. यप्पी, थँक्यू मॅम. अरे, रामाचा रोल तर मला हवा होता. चला, काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स हरी. थँक्यू गट्टू. आणि गट्टू, तुला रावणाचा रोल मिळालाय. अरे, पण का मॅडम? मला तर रामाचा रोल करायचा होता. मी तर ऑडिशन सुद्धा त्यासाठी दिली होती ना. हो गट्टू, पण तुझं हसणं इतकं छान होतं की तू रावणाचा रोल मध्ये फिट झाला, म्हणून तुला हा रोल मिळाला. व्हेरी गुड गट्टू, आता तुझं हसणं कामी आलं. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं आणि गट्टूही हसू लागतो. बघा मुलांनो, आम्हाला असं वाटत नाही की तुमचे तास बुडावेत आणि तुमच्या अभ्यासाचं नुकसान व्हावं, म्हणून तुम्ही शाळेनंतर 1 तास थांबून नाटकाची प्रॅक्टिस कराल. सगळ्या मुलांनी उद्या आपल्या पालकांची परवानगी आणायची. ओके? ओके मॅम. शाळेची सुट्टी होते आणि गट्टू चिंकी रेस लावून घरी पोहोचतात.
अरे गट्टू चिंकी पळू नका, सांगितलं ना एकदा लागेल म्हणून. आई आई, आम्ही दोघं दसऱ्याच्या नाटकासाठी सिलेक्ट झालोय. आम्हाला रोज शाळेमध्ये 1 तास थांबायला सांगितलंय. आम्ही थांबू ना? हो हो नक्कीच, का नाही. बरं तुम्हाला कुठला रोल मिळालाय? आईचं बोलणं ऐकून चिंकी हसूनच गट्टूकडे पाहते. हो हो, तर तू का हसतीयस? आई, हिला सीतेचा रोल मिळालाय आणि मला रावणाचा. टीचर्सना माझं हसणं खूप ओरिजिनल वाटलं म्हणून त्यांनी मला रावणाचा रोल दिलाय. ओहो, व्हेरी गुड गट्टू. तुला माहितीये ना, रावणाचं कॅरेक्टर उभं करणं इतकं सोपं सुद्धा नाहीये. तुला खूप मेहनत करावी लागेल. खूप सिरियस कॅरेक्टर आहे. चांगली ऍक्टिंग कर. हो आई, मी खूप प्रॅक्टिस करेन. मग आई जेवण करून त्या दोघांना प्रॅक्टिस करायला सांगते आणि सोबतच मुलांसाठी एक्स्ट्रा स्नॅक्सचंही बोलून ठेवते, जेणेकरून प्रॅक्टिस नंतर तेही खाऊ शकतील आणि त्यांच्या मित्रांनाही देऊ शकतील. ओके आई. दुसऱ्या दिवशीपासून गट्टू चिंकीच्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होते. दोघेही मनापासून रामलीलेत पार्टिसिपेट झाले होते. सोबतच ते आईलाही घरी येऊन ऍक्टिंग करून दाखवायचे. बाबाही दोघांचं खूप कौतुक करायचे. शेवटी नाटकाचा दिवस उजाडला. चिंकी लवकर कर ना, तुला अजून किती वेळ लागणार आहे आवरायला? मी तर केव्हाच तयार झालोय. हो, तुला आवरायचं तरी काय होतं, फक्त एक धोतर घालायचं होतं. मला तर साडी नेसायची आहे आणि वेणीही घालायची आहे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी ही जी नकली 10 डोकी लावली आहे ती सोपी आहे. याला पण खूप वेळ लागला होता. विचार बाबांना. अरे अरे मुलांनो, भांडू नका. चला पटकन तयार व्हा, मग आपण सगळे एकत्र जाऊया शाळेत. सगळी फॅमिली कारमध्ये बसून शाळेत जाते. ओ हो गट्टू, तूही तुझी 10 डोकी काढून ठेवू शकतो. कसं आहे ना, आपली कार फक्त 5 लोकांसाठी आहे. आईच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंही खूप गोड दिसताय. थँक्यू मॅम. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. चला मुलांनो, लवकर बॅकस्टेजला जा. कार्यक्रम आता सुरूच होणार आहे. पालकांनो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा. आता तुमच्या समोर आमच्या शाळेतली मुलं घेऊन येत आहेत दसऱ्याची रामलीला. हे सीता, मी आता आलो. तू झोपडीतून कुठेच बाहेर जाऊ नकोस. हो स्वामी. कोणी आहे का घरात? भिक्षाम देही. सगळेजण गट्टूच्या रावणाच्या ऍक्टिंगने खूप इम्प्रेस होतात. अशीच रामलीला चालू राहते आणि सगळे नीट पाहतात. रावणा, तू माझ्या सीतेचं अपहरण करून ठीक नाही केलंस. घे ही त्याची शिक्षा. ह्यानंतर श्रीराम रावणाचा वध करून सीता मातेला आपल्या सोबत घरी आणतात. तुम्हा सगळ्यांचे इथे आल्याबद्दल आज मनापासून धन्यवाद. आमच्या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे रामलीलेचा प्ले सादर केला. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण सगळे सोबत रावण दहन करूयात आणि दसरा साजरा करूया. सगळे पॅरेंट्स, टीचर्स आणि मुलं उभे राहतात आणि हरी जो राम झाला होता तो आपल्या धनुष्याने पेपरवरच्या एका रावणावर नेम धरतो. रावण जोर जोरात जळू लागतो आणि सगळेजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. गट्टू विजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकामे हाती यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत.
गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतातनं आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते, पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी, कधी जायचं आपलं फार्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल. अरे मनीष, हे केव्हाचेच तयार होऊन बसलेत. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात. अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला. हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले. आम्ही शेतात जाणार. मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले. मग मनीष काकांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून फार्मकडे निघाले. जसं गट्टू चिंकीने त्या जमिनीवरती पाय ठेवला, त्यांना फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला. वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही. काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर. गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले. समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं. गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले. तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे. कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली. ओ मॅजिक! गट्टू बघ, आपला मॅजिक किती मोठा झालाय. आणि दोघेही मॅजिकला हाका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले. मॅजिक दोघांना चाटू लागला. गट्टू चिंकीने त्याचे लाड केले आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले. खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता. जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते. आईला डॉगी आवडत नाही, म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते. मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं. मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले. मॅजिक सगळ्यात पुढे होता. जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता. गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही. फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे. मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं. गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारेत त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या. वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय. खरंच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे. आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते. त्याची दोन कारणं आहेत. एकतर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण, ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून. पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे पोस्ट सारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात. त्याचीच कमाल आहे ही. मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला. त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले. त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या. त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या तिथे. इथे काही वाया जात नाही. गायीला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं. मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं, जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या. मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं. एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता. त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते. या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरा पाहिला. मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं.
जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या. वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. खरंच हे सगळं खूप भारी आहे. मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला. फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या. मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. आता वेळ आली होती फार्म सोडायची. गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला. मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस. आम्ही आता जातोय, पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ. हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कार मध्ये बसून शहराकडे जायला निघाले. सँडविच. गट्टू चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे, मला माहितीये ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपं आहे. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आईबाबांना इम्प्रेस करू शकता. खरंच? मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलं आहे. मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविचसाठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ताकोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ. आता तुम्ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. चीजमुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविच मध्ये चीज नाही टाकणार. हे एक हेल्दी सँडविच बनेल. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला, मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला. त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडंसं मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल. आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पिरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी. हो, नक्की या घरी. हा, ठेवतो, बाय. बाबा, आज काय तुम्ही सगळ्यांना थँक्यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीनं सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आई बाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील. तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीनं सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली. गट्टू आणि चिंकी दोघांनीही ॲप्रन्स घातले. तसं पाहायला गेलं तर ॲप्रन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आईसारखं किचनमध्ये काम करायचं होतं. अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल. चिंकीनं फ्रीजमधून ब्रेड काढले
गट्टूनं सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या. सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचनमध्ये सजल्या. चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी तू चीज नाही घेतलं. नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार. आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं. आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ. येस, यू आर राईट चिंकी, चल बनवूया. गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ. त्यासोबत खूप सारं प्रेम. गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या. गट्टू, टोमॅटो आणि काकडी एकदम गोल काप. हो हो चिंकी, समजलं. एकदम गोल गोल कापेन. पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेटमध्ये ठेवल्या. दुसरीकडे चिंकीनं 2 ब्रेड स्लाइस घेतले. चिंकी, चल तर सगळ्यात आधी आपण यावर टोमॅटो ठेवूया. गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेडवर ठेवले. टोमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी. मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेडवर ठेवले. त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेडवरती ठेवले. मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू. ओ, असं आहे का? तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा. अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्यासोबत. पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही. ओ, ओके चिंकी. गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं. अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही. अरे हो, आपण तर विसरलोच. मग काय होतं? गट्टू आणि चिंकीने सँडविच वरचा स्लाइस काढून घेतला. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला आणि मग परत सँडविच कव्हर केलं. चिंकी, सावकाश कर, नाहीतर सँडविच जळेल. डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार. आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेटमध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून गट्टू आणि चिंकी प्लेटमध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले. चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू, चिंकी, तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा, आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. खरंच मुलांनो? थँक्यू सो मच बाळांनो. बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते. हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. आई बाबा, माझ्याकडून आणि गट्टूकडून हे सँडविच सरप्राईज. आजच आम्हाला शाळेत शिकवलं. आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविचची चव चाखली. वाव, खूपच यम्मी झालंय. हो, खूपच छान झालंय बाबा. तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं. हो आई, मला अजिबात चटका बसला नाही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.